नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मंजुळा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हा सकाळचा व्ह्यू आहे आणि मी कामावरती जात होती, तर म्हटली चला इथे मस्त असं शांत वातावरण होतं आणि बारीक बारीक असा पाऊस पण लागत होता. तर म्हटली थोडंसं असं गारवा व्हिडिओमध्ये टाकते. तर ते त्याचंच थोडंसं असं शूट केलं. मी कामावरती जाते वेळी खूप छान असं वाटत होतं. बारीक बारीक पाऊस लागत होता आणि हिरवंगार म्हणजे सगळीकडे झालेलं. तर म्हटली तुमच्याबरोबर शेअर करते. सकाळ सकाळचं वातावरण शांत आणि त्याच्यामध्ये चिमण्यांचा आवाज वगैरे असं वाटतं गावालाच आहोत. असं फील एकदम होत होतं तिथे. कारण चिमण्या एवढ्या ओरडत होत्या तिथे. मस्त असा आवाजात अलग अलग आवाज वगैरे येत होता चिमण्यांचा. तर भारी वाटत होतं. तर तिथे उभे राहून ना थोडा वेळ असं चिमण्यांचा आवाजच घेत होते मी. तर नंतर घरी आली आणि हा माझा स्वामींचा फोटो आहे ना, जेव्हा मी स्वामी सेवेत आली ना, तेव्हा हा मी फोटो पहिल्यांदाच माझ्या घरी मी आणलेला. जेव्हापासून मी स्वामी सेवा करायला लागले तेव्हापासून हा पहिलाच फोटो होता जो की मी पहिला घेऊन आलेली. तर तो आहे ना इथे वरती आता ही दुसरीकडे मी राहायला आली ना, तर तर वरती ते लावलं ना वरच्या माळ्यावरती, तर तिथे आहे ना पूर्ण असं शेड मारतं बाहेरून. तर कपाटांना वगैरे पण शेड असं मारतं पाणी-पाणी सारखं सगळीकडे पूर्ण दिवाल वगैरे पण पाणी-पाणी सारखं होतं. तर ह्या फोटोमध्ये ना शेड मारला तर काच ना आतून मला ओली वाटत होती. तर म्हटली पुसून आहे ना व्यवस्थित लावून घेते आणि फोटो पण आतून खराब असा झालेला त्या पाण्याने. असं एवढं लक्ष जात नव्हतं, पण ते एकदमच अशी बघायला गेली ना, तर म्हटली हे एकदम असं खराब झाल्यासारखं वाटलं. म्हणून मग म्हटली हे काढते आणि पुसून घेते ती काच वगैरे म्हणजे कसा फोटो चांगला राहील. तर तोच काढायला गेले मी. काढायला गेली ना, तर काचेवरती तर पाणी होतं, पण फोटो पण ना, फोटोला पूर्ण शेड मारून आहे ना, ते फोटोवरचं ते पूर्ण चित्र म्हणजे असं ओला-ओला झालेला. तर पुसायला गेली ना मी, तर पूर्ण ते निघत होतं. असं पांढरा डायरेक्ट पांढराच होऊन जात होतं. म्हणजे ते जे प्लास्टिक असतं ना, तेच फक्त दिसत होतं. ते चित्र काढलेलं होतं स्वामींचं ना, ते राहतच नव्हतं. तर म्हटली काय करू आता ह्या फोटोला विचारच करत होते मी. कारण मी जेव्हा स्वामी सेवेत आले ना, तेव्हा मी हा फोटो घेतला आणि ह्या फोटोच्या आधारावरती खूप काही माझ्या आयुष्यामध्ये बदल घडलं आणि स्वामींनी घडवून आणलं. तर ह्याच्यातनं मला प्रत्यक्षात स्वामी दिसतात. त्यामुळे मी काय करू, काय करू विचार करतच होती. तर काही सुचेना. मग मी तसाच ठेवला त्याला. बाहेर असं काचेमध्ये ठेवलं नाही, बाहेर असं उभं करून ठेवलं. कारण मला तो ठेवायचा होता. त्याच्यानंतर आहे ना इथे आली आणि मला इथे गावावरून मी काजू भाजून घेऊन आलेली मे महिन्यामध्ये. तर त्या मी फोडल्या नव्हत्या, अशाच ठेवलेल्या. मधून-मधून अशा थोड्या-थोड्या फोडून खात होतो आणि आता थोड्याशा राहिलेल्या तर म्हटली चला ते फोडून घेते आणि त्याचं गर काढून घेते. तर भाजून जर आणले ना काजू वगैरे तर कसं व्यवस्थित राहतात. असं म्हणजे आतून खराब पण नव्हती. एक अशी खाऊन पण बघितली फोडून. तर चांगला येतो चांगली येत म्हणजे चांगली लागली आणि म्हणजे वास वगैरे पण नव्हता येत. तर मग सगळ्या त्या फोडून घेतल्या. थोड्याशा अशा नरम झालेल्या पण त्या सगळ्या मी फोडून घेतल्या. त्यांचा कलर वगैरे एकदम व्यवस्थित होता. काहीच खराब वगैरे झालेले नव्हते ते. म्हणजे भाजून आणल्या होत्या म्हणून चांगल्या राहिल्या, नाहीतर अशा जर असत्या ना हे करून ठेवल्या असत्या, तर त्या खराब झाल्या असत्या. पण नाही ह्या तर चांगल्याच होत्या. मला असं वाटलं होतं की खराब होतील, पण नव्हत्या खराब झाल्या. बाहेर असा पाऊस लागत होता आणि आतमध्ये मी काजू फोडत होते ना, तर गावची एकदम फील वाटत होतं. आणि अशा काजू आहेत ना, माझ्या आई द्यायच्या फोडून जेव्हा आई होत्या त्यावेळेस आम्हाला कधीच असं गरज नव्हती पडली, की काजू वगैरे आम्ही मुंबईला येऊन कधीच अशा फोडलेल्या नव्हत्या. आई स्वतः सगळ्यांना आम्हाला सगळ्या काजू वगैरे फोडून द्यायच्या. कारण कसलीही वस्तू असली ना, तरी आई गावावरून बांधून वगैरे व्यवस्थित अशी द्यायच्या. पण त्या आता आमच्यासोबत नाही आहेत, त्यामुळे ना थोडंसं असं वाईट वाटतं. तर लग्न करून गेल्यापासून असं म्हणजे सासू म्हणजे अ, कशी खडूस असणार, हे असणार, ते असणार असं वाटायचं. पण ते जेव्हापासून लग्न करून गेली ना, आईने खूप अशी प्रेम, माया वगैरे लावलं ना, थोडंसं मला असं रडायला वाटतं, भरून आल्यासारखं वाटतं. कधी ओरडायच्या नाही, आरडायच्या नाही. एक वेळेस नवरा ओरडेल, पण त्या कधीच एका शब्दाने कधी ओरडल्या नव्हत्या.
आणि सून म्हणून त्या कधीच वागवली नाही. मुलगी म्हणूनच त्या वागवायच्या. एक वेळेला त्यांच्या मुलावर ओरडायची, पण माझ्यावर कधी ओरडायच्या नाही. कारण की आम्ही दोघी पण अशी सून म्हणून कधी त्या बोलल्याच नाही. मुलगीसारख्याच काही पण झालं तरी मुलीसारखंच ते शेअर वगैरे करायचे. त्यांचा काही दुखला खुपला तरी लगेच मुलगीला कशी सांगते आई, अशा त्या सांगत राहायच्या. तर इथे मी काही जास्त सांगत नाही कारण मला खूप वाईट वाटतं. कारण त्या सासू कधी झाल्याच नाही, त्या आईच झालेल्या. तर इथून आहे ना संध्याकाळसाठी म्हणजे आता सुरुवात केली मी. डायरेक्ट मी संध्याकाळी सुरुवात केली दुपारच्या नंतर. तर आज मला कारल्याची भाजी बनवायची होती. गोड कारल्याची भाजी गूळ टाकून बनवायची होती. तर कारले असे स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि त्यांना चांगली अशी बारीक लांब अशी चिरून घेतली. तर तुम्हाला कोणाला कारल्याची भाजी गोड कशी बनवायची जर रेसिपी पाहिजे असेल तर नक्की शेअर करेन मी. तर एकीकडे मी भात पण ठेवलेला आहे, एकीकडे भाजी ठेवलेली. संध्याकाळ झालेली आणि ह्यांना नाईटला वगैरे जायचं असतं त्यामुळे लवकर जेवण बनवायला लागतं. टाईम हे करून चालत नाही. त्यांना जायचं असतं तर लवकरच बनवायला घेते मी संध्याकाळचं जेवण. कामावरून येते आणि संध्याकाळचं सुद्धा मी कामावरती जाते. तर आली की लगेच घरच्या जेवणाला लागते. कारण त्यांना जायचं असतं. मग नाही वेळ भेटलं का मग चिडचिड ऐकण्यापेक्षा म्हटली चला लवकरच जेवण करून नंतर बसायला बरं. मग मी लगेचच जेवण करायला लागते. तर भाजीमध्ये आहे ना गूळ टाकते थोडंसं कारण थोडंसं अशी गुळाची भाजी असते ना, तर थोडंसं गूळ टाकलं की चांगलं लागतं. तर त्यासाठी मी गूळ घेतलेलं. त्याच्यानंतर आहे ना माझ्यासाठी ते गुळाचं मला लाडू बनवायचं होतं. मलाच एकटीला खायचे होते. बाकी दुसऱ्याला नव्हतं कोणाला खायचं. तर ते आयुर्वेदिक होतं. आयुर्वेदिक आहे ते. मी पहिले पण बनवलेले आणि आत्ता पण थोडा मला प्रॉब्लेम झाला, की मी ते बनवते आणि खाते. मला डॉक्टरांनी एक म्हणजे असं घरगुती डॉक्टर आहेत. त्यांनीच सांगितलं त्याच्यावरती ते गुळाचे लाडू खायचे म्हणजे थोडंफार फरक पडतं. तर मला जर म्हणजे पहिला मी खाल्लेलं तर मला फरक पडलेला आहे. तर मी आता पुन्हा मला तर प्रॉब्लेम चालू झाला तर मी पुन्हा चालू केले ते खायला. तर ते लाडू काही झाले नाही म्हणजे गूळ आहे ना वितळतच चाललेला. तर मी एका डब्यात भरून ठेवलं मग ते. त्याच्यानंतर आहे ना दिवाबत्ती करायला घेतली. दिवाबत्ती झाली का कसं घरामध्ये शांत वाटतं आणि जरा सुगंधी वातावरण होतं संध्याकाळचं. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाहीये आज आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.